There were some technical difficulties in the recording of राव साहेब. थोडं इंटरनेटचे इश्यूज होते आणि त्यामुळे आय वुड रिक्वेस्ट एव्हरी वन टू प्लीज बेअर विथ अस. वी विल मेक शुअर दॅट फ्रॉम नेक्स्ट एपिसोड ऑनवर्ड्स वी हॅव अ रिअली गुड रेकॉर्डिंग. सो थँक्यू. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. गल्लीत चुकलं काय हो हे पीएल हे ऐकलं की मला बेळगावची आठवण येते. आणि बेळगाव म्हणलं की मला दोन गोष्टी डोक्यात येतात. एक म्हणजे कुंदा. काय माझे बाबासारखे बेळगावमध्ये जायचे लहानपणी असताना, आणि दरवेळेला ते असे रात्री यायचे कारण तिथे कारनेच जायचं. आणि ते आण्याची एक्साइटमेंट ही आहे की सकाळी आम्ही उठायचो शाळेसाठी, फ्रीज उघडायचो तर कुंदा असायचा. सो दॅट इज वन असोसिएशन. बेळगावी कुंदा इतका चेपलेला आहे आणि तो एक दिवसापेक्षा काही टिकायचं नाही. हे तुम्हाला पटून येतच असेल माझ्या वेशभूषेवरनं की तो कुंदा एका दिवसात संपवायचा. वरुणला काही मिळायचं नाही, माझ्या भावाला फार कमी, आणि मी तो तोडून टाकायचो. आणि दुसरा रेफरन्स ऑफकोर्स इज राव साहेब, ज्याचं आज डिस्कशन आहे. पु ल देशपांडेंचं राव साहेब. तुम्ही ऐकलं नसेल तर नक्की ऐका. माझ्याबरोबर ऑफकोर्स आहे भूपाल लिमये आणि ध्रुव भाटे. ऑफकोर्स वरुण आहे. वरुण इज बिहाइंड द सीन्स. अँड ऑफकोर्स वी हॅव व्हेरी स्पेशल गेस्ट टुडे. टू ऑफ देम, रवी डैटनकर फ्रॉम somewhere in US, Raleigh, sorry, from the East Coast. So, I think unless he's moved. He's on Dr. Amrish Bhidaye. So let's begin the discussion on Rao Sahib. I just want to throw one fact of पहिला जो आपला बँड होता with you, me, अभिराज, चिन्मय चिरपुटकर and अविनाश डोंगरे. and तो जो आपला पहिला रियुनियन मध्ये कॉन्सर्ट झाला होता आणि त्याचं नाव वेवलेन्थ जे होतं ते मला रावसाहेबांच्या वेवलेन्थ मधलं ती ओपनिंग लाईन आहे. कोणाची, कुठल्या माणसाची आणि आपली वेवलेन्थ का जमावी आणि का जमू नये. सो ते वेवलेन्थ तिथून आला होता रेफरन्स. आणि इट इज व्हेरी इरी हाऊ दीज थिंग्स आर नाव कमिंग अप. But I thought that was really funny. I noted Okay, it. I did not know this. You never told me this, but okay, Yeah, good to know. Yeah, and we decided, of course, back then, you didn't know much about Pula anyway. So it's That's only true. now that I'm revealing it when you are ready. If you had told me back then, I would have probably said, let's look for another name. Exactly. So there you go. But anyway, yeah, I mean, the only thing I want to say at the start was this, and the fact that just to wrap up the whole Belgaum thing, me Belgaumla swata, me and Bhupal, as it turns out, we were very fortunate की बेळगावला आमचे एक, मला वाटतं आम्ही एक 10 वेळा गेलो असो, 8-10 वेळा in the last 6-7 years, because the first time we went was in 2012 for a concert. 2013 is when we traveled first time, and I remember it was a concert. माझा, भूपालचा आणि a musician friend of ours, a very senior guitar player who everyone knows, Derek Julian. The three of us were playing a John Lennon tribute night in Belgaum, and I was very aware. We were driving very early in the morning. 4 वाजता आम्ही निघालो इथून. Everyone met here where we are right now, and we all left for Belgaum. And there was आपला हे होता भूपाल, सुनील होता. आणि I was just reminiscing. माझ्या डोक्यात तेच होतं की आपण बेळगावला चाललोय, आणि बेळगाव म्हणजे रावसाहेब, बेळगाव म्हणजे ते. आणि आय रिमेंबर चांदणी चौकाला आम्ही गाडी नेली आणि मी सुनीलला म्हणलं, अरे सुनील, बेळगाव म्हणलं की माझ्या डोक्यात फक्त रावसाहेब आहे. म्हणलं आम्ही फक्त बेळगावचा रेफरन्स फक्त रावसाहेब, बाकी काही नाही. तिथले अँबॅसेडर असल्यासारखं. आणि तिथे गेल्यावर सो मला ते होतं की इथे रिस्क थिएटर, कारण रावसाहेब हे ऍक्च्युअल खरं कृष्णराव हरिहर हे कॅरेक्टर खरं आहे. रावसाहेब हे कॅरेक्टर ऍब्सोल्युटली आहे. पु ल देशपांडे तिथे 1 वर्ष नोकरीला होते बेळगावच्या ॲज अ प्रोफेसर इन द कॉलेज देअर. आणि तेव्हा हे रिस्क थिएटर हे जे सगळं आहे हे ऍक्च्युअली आहे तसं आहे. सो इट्स अ ऍक्च्युअल कॅरेक्टर दॅट वॉज देअर. अँड देन सबसिक्वेंटली सो मेनी टाइम्स. आणि मग ते हे जे बोलायचं आहे की हा काय हो ते काय झालं हो, कुठे काय होतं काय तर तो ऍक्च्युली सगळे तसेच बोलतात. त्यांना ते रिअलाइज होत नाही. पण म्हणजे आम्ही पुण्यावरून गेल्यावर एव्हरीवन इज टॉकिंग द सेम लिंगो. काय तिकडे जाऊ दे रे, ते काय काय सांगायला होय. सो इतकी मजा आली. ते पहिल्यांदा गेलो होतो आम्ही.
आणि तिथली लोक अमेझिंग आहेत रे. ऍटलीस्ट वी वर व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव दिस स्मॉल ग्रुप ऑफ ऑडियन्स एव्हरी टाइम. दे वर सो हार्डकोर इन टू एनी फॉर्म ऑफ म्युझिक. Brilliant. So I really have fond memories of Belgaum. And, Yeah, as some do of the I. best- I have a fun fact that I was born in Hubli, which is not too far from Belgaum, and has that same, multi language. And in fact, my mother speaks Konkani. So now you have Kannada, Marathi, and Konkani all coming head to head in some khichdi of a language there. And I remember when I used to go to Hubli quite a lot because my grandparents were there. I remember 1994, 95, there was this big Telugu movie, which was a big hit. Or there were two, Gharana Mogudu and Kshanam. And of course, yeah, I mean, Oh. and I obviously cannot speak Telugu, but every rickshaw wala, every little pan shop was playing those Telugu songs. Okay, so now you have, in addition to, and like you learn these words, I don't know if you ever heard these songs. Bangar Kodi Petta Vachalandi. I mean, it was crazy. I don't know what it means. It was Telugu, yeah. Telugu. Karnataka is Kannada. So this is I know, crazy that you- but my point is, I think in the Hubli Belgaum region, I think there is a great acceptance of all kinds of languages. At least that was my feeling back then. Nice. Wow, cool. But yeah, I have a lot of happy memories of Hubli, and sometimes we would even go up to Belgaum and visit it. Nice. Also, Yeah, the important good thing times. here is that the whole classical belt, the Hindustani classical belt, Yeah, you will be surprised how many maestros and what kind of classical. This is like you can say the headquarters of in the Hindustani classical, where all these giants emerged, including Pandit Bhimsen Joshi, Pandit Mallikarjun Yeah. Mansoor, Kumar Gandharva born in Belgaum. Yeah, You know, Yep. so Shobha Turtu, I mean, and so many more because the Hubli, Dharwad, and Yeah. that whole Belgaum, that belt, like it's like a confluence. It's a confluence of all these, So I think you're all four states, and I think you're pretty bang on. की ते, तिथे सगळे ते मुवमेंट झालं, so that's amazing. आणि मोस्टली हे जे इंडियन क्लासिकल राग आहेत ते पण कर्नाटकी राग आहेत. हम्म. खूप खूप कर्नाटकी राग आहेत. हमसदनी म्हणा किंवा असे काही राग आहेत ना, ते ऍक्च्युली आलेत कर्नाटकातनं आणि त्याला मग नॉर्थनी जे ऍक्सेप्ट केलंय फार सुंदर प्रकारे. आणि कर्नाटकातलं अजून एक हे सांगायचं म्हणजे की म्हणजे पु ल देशपांडे स्वतः म्हणायचे की महाराष्ट्राने कर्नाटकाचे आभार मानले पाहिजेत की इतके सुंदर तिथले आपल्याला कलाकार दिले. So about the language, me and Ravi actually had a very funny episode when I was going to say we that. had gone to Dandeli. Dandeli just south of Belgaum. Correct. And there are lots of stories from there, but just to begin with, we were searching for this guy who we had to meet in Dandeli गाव. Yeah. तो फोनवरती आमच्याशी बोलत होता. मी गाडी चालवत होतो. रवीशी तो फोनवरती मराठीमध्ये अपॅरेंटली बोलत होता. जे रवीला काहीही कळत नव्हतं. मी तो काय बोलतोय? कीवर्ड ऐकत होतो फक्त. तो फक्त कीवर्ड बस दिसते का कुठे. Then he said, तो एक जागा आपल्याला सांगतोय जिथे आपल्याला जायचंय. तो म्हणत होता पारसापी. आणि पारसापी तुम्ही मला पारसापीसला भेटा. हा. we were driving in circles for 20 odd minutes asking people Parsapis kutte and they couldn't tell us. Nonetheless, we found out we went forest office. Wow. त्याच्या ऍक्सेंट मध्ये जरी मी पारसापीस म्हणलं असतं ना तरी आय थिंक यू वुड हॅव बीन टोल्ड की अच्छा वी नो व्हॉट इज सेइंग टाइप्स. पण ते मी पुणेरी याच्यात पारसापीस कुठे पारसापीस की त्याला काही कनेक्शन नाही त्याचं. या सगळ्या ज्या मला काय वाटतं की ह्या सगळ्या बॉर्डरच्या ज्या आहेत ना महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या बॉर्डरच्या ज्या सगळ्या सिटीज म्हण किंवा स्मॉल टाउन्स म्हण त्यांच्याकडे इतकं सुंदर कल्चरल फ्युजन आहे. आज जो आपण सांगत रवी ते तुला थोडंसं कानडी हे दिसलं असेल तुला कल्चर, तुला थोडंसं मराठी दिसलं असेल आणि सुंदर प्रकारे आहे कारण इट्स बिकॉज ऑफ द बॉर्डर इतकी थिन आहे ते देवाणघेवाण झालेली आहे तिकडे सारखीच. एक्झॅक्टली. पुलंसाठी खूप छान वाक्य होतं की पॉलिटिकल ज्या बॉर्डर्स असतात त्याच्यामध्ये सीमा रेषा असतात, खरंच बॉर्डर असते, आणि ज्या कल्चरल रेषा असतात त्या गाठी असतात. नॉट्स असतात. व्हेरी ब्युटिफुल लाईन बाय पुलं इन वन ऑफ हिज. त्यांनी एका कानडी एका त्यांच्या भाषणामध्ये आणि त्यांचं कन्नडमध्ये त्यांची पुस्तकं ट्रान्सलेट होत होती अँड दॅट वॉज अ फेलिसिटेशन की ते कन्नडमध्ये ट्रान्सलेट झाले लॉट ऑफ हिज बुक्स अँड गिरीश कर्नाड वॉज द चीफ गेस्ट अँड त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं
Anyway, Beautiful. just moving on, coming back to Rao Saib. So many pretty lines in the whole thing. But त्याचं खूप छान लाईन आहे की काही लोक अशी असतात की ज्यांच्या हातात मद्य आय डोंट नो ध्रुव यू नो बट मद्य इज अल्कोहोल. तर काही लोकांच्या हातात मद्याचा प्याला पण फुलतो, असं ती लाईन आहे की इट लुक सो नाईस. इतकं सुंदर वाटतं. काही लोकांनी दारूचा हातचा एक ग्लास असेल आणि काही लोक दूध पण ताडी पिल्यासारखे पितात. सो ताडी ऑफकोर्स इज द देशी दारू, द टॉडी. काही लोक दूध आय वॉज लाईक रिअली डॅम फनी. अँड रावसाहेब ऑफकोर्स वॉज इन द फर्स्ट कॅटेगरी की त्यांच्याकडे म्हणजे काही वाटायचं नाही त्यांच्याकडे. पण व्हॉट अ कॅरेक्टर. अशक्य शिव्या आणि सगळीकडे व्हॉट यू सॉ इज व्हॉट यू गॉट बेसिकली. That is what you feel. There was nothing left to imagine in the case of Rao Saib. थोडं आपण त्यांच्या लहानपणी जरी गेलो ना तर खूप ते म्हणजे त्यांचं कुठल्या घरात आले, घर कसं होतं, युनो घरातला ओव्हरऑल सीन काय होता. इतकं ते स्ट्रिक्ट घर की जिथे युनो ते सगळं त्यांनी सांगितलं 16 ओळं पाळणारी लोक, आणि त्यात हा असा एक रिबेल आलेला आहे जन्माला की ज्याला ते पटतच नाहीये काही. ते कुठेतरी त्याला आता मला इथनं पळून जायचंय बेसिकली, दॅट काइंड ऑफ अ गाय. आणि पळून जाऊन मग तो हे सगळी संगीत नाटकं बघतोय, कार्यक्रम बघतोय, आणि मग कसं काही परत आश्चर्याच्या गोष्टी असं वाटत ना की तुमच्या घरातच म्युझिक असावं लागत नाही काही असं. ही कॅटेगरी आहे रावसाहेबांची. That is true. फॉर एक्झाम्पल आपले पंडित हरिप्रसाद चौरसिया, घरी सगळे पेलवान लोक, आणि हा मुलाला फक्त बासरी आणि संगीत शिकायचंय. ह्याचा आन्सर मग कोणाकडे नाही. हेरिडिटरी म्हणतो आपण, कुठनं आलं, युनो सच काइंड ऑफ अ पर्सनॅलिटी रावसाहेब. आणि मग फक्त म्हटलं की सुराचं भूत चढलं, कारण ते होणारच. कारण की पळून जाऊन फक्त कॉन्सर्टच ऐकतोय, नाट्यसंगीत ऐकतोय, दुसरं काही आवडतच नाही. आणि मग कुठेतरी मग ह्याच्या माइंडला एक ज्याला म्हणजे त्याला कुठेतरी तिथे पीस मिळाला शेवटी. घरातल्या सगळं जे स्ट्रिक्ट वातावरण, आणि कुठेतरी मला आश्रय मिळाला त्याला त्या संगीताच्या, नाही का, बरोबर. दॅट इज वॉट Refuge. हाऊ आय सी हिज अपब्रिंगिंग. आणि मग त्यामुळे ते थोडे असे झाले. आता शिवीगाळी हा जो प्रकार आहे जो लगेच सुरू होतो, पु ल देशपांडे खूप वेळा ह्या ह्याच्यात त्याच्या शिव्यांवर फार महत्व देतात. आणि कारण काही देतात मला असं वाटतं की अगेन ह्या शिव्या ज्या आहेत ना, ह्या परत अरे कल्चरच्या आहेत. तू माझे काही मित्र आहेत कोल्हापूरचे, त्यांच्या अशा नॉर्मल आहे, आणखी कुठे चालला असं म्हणून राईट. आपण हे सेन्सर करत असतो मी फुल्या म्हणू, पण असं ते नॅचरली नंतर मित्र आहे कुठे चाललाय असं करून आपण येड्या वगैरे म्हणतो ना, तसं त्यांची ही शिवी येते. मग तू कोकणात गेलं की सिंच्या वगैरे म्हणून ते सिंच्या म्हणतात. सो त्यात काही युनो ही इज नॉट अब्युझिंग. इट इज काइंड ऑफ ते ऍक्सेप्टेड कल्चरली, आणि ते इट इज अ टर्म ऑफ एंडिअरमेंट बेसिकली. राईट. त्याच्यात एक म्हणजे बराच हे आहे की कुठल्याही कल्चरमध्ये शिव्या हे जे आहेत त्याचं की पर्पज इज की दे हेल्प यू एक्सप्रेस समथिंग ॲट अ लेवल दॅट नॉर्मल म्हणजे ऍक्सेप्टेड व्होकॅब्युलरी जस्ट कॅनॉट, बिकॉज इट इज लॉट मोर प्रायमल अँड इट इज ॲट द एंड ऑफ द डे अ टर्म ऑफ अफेक्शन. म्हणजे अनलेस ऑफकोर्स यूज ॲज अन अब्यूज. सो ते आय थिंक त्या पु ल देशपांडेंच्या त्या कॅरेक्टरचं टू म्हणजे फुल वेल राउंडेड करण्यासाठी यू हॅव टू हॅव दॅट रिअल ऍस्पेक्ट. नुसतं सगळं असं लाईक इमॅजिन राव साहेबचा कॅरेक्टर विदाउट दॅट शिवीचा ऍस्पेक्ट. इट मेक्स इट इव्हन मोर फोनी दॅन की म्हणजे कॅरिकेचर पेक्षा ते फोनी वाटतं मग, बिकॉज दॅट it comes with the package, the shivya, and that that expression. Shivya are one of those things that you either have to do all the time or never at all. Right. It's if you only say it once in a while that people take offense to it. It's like I tell my son stupid and idiot and all. Let's not try and use those words. It is curious how we raise our kids from a language standpoint and tell them that certain words are acceptable, others are not. I wonder where that comes from. It's like we're preparing everybody to go work in a cubicle and be nice to others so we can maximize efficiencies. Maybe there is this social acceptance, right? Maybe Rao Saib wouldn't have been accepted everywhere. If there is a general level of acceptance and discourse when it comes to language, I think it is not just the cubicle, but I think it is just की कुठेही गेलं तरी एक बेसिक तुम्ही फिट झालं पाहिजे लँग्वेज वरनं. आणि you can pretty much sure that Rao Saib is not going to be fitting in lot of those other very socially म्हणजे जिथे फारच असा शिष्टाचार वगैरे आहे किंवा फारची पण गरज नाही. आता फॅमिलीमध्ये आता इफ यू नो Rao Saib इट्स फाईन, but even if you don't know Rao Saib and you are in a family and he starts abusing, many people will take offense, right? It will be very awkward. I mean, you have to tell kids not to abuse. But I think there is a difference in the sense again this goes back to the kind of society you want to inhabit. But
with somebody like Rao Sahib, I mean, I think kids la जेव्हा तुम्ही सांगता abuse नका करू, तेव्हा there is, and again, I'm not a parent, so you guys can obviously, overrule that. On some level, the parents are projecting their, I mean, so जर का मुलगा शिवी द्यायला लागला, then it reflects badly on the parent, and somewhere that is, at the back of your mind, I look like a bad parent if I'm raising my kid to, hurl abuses at every, at a drop of a hat. So they थोड़ी insecurity ती inherit ही होते, and you're right, of course you don't want to encourage, because the kid doesn't understand abuse is the power as well as the weight it carries, that word carries. So I feel like it's two different. Adult abusing authentically is different from a kid hurling abuses because it's, I don't know, fashionable to do it or cool or whatever. They don't distinction it, but eventually the aim is, I guess, the same, to fit in, in whatever society we're likely to. That's a completely other thing. But I mean, okay, I'm just staying on it and rounding this abuse thing off is that kasa hai ki abuse in the end, I'm just think of it like an abuse thing. It is a curse word, in a way. If you just take it out of context, it is not a pleasant thing, right? It is a curse word. So you are swearing. It has a negative connotation to it. So I think in generally, त्याच्यामध्ये फार काय सेलिब्रेट करण्यासारखं नाहीये असं मी सांगतो. ऑफकोर्स यू कॅन यूज इट अँड व्हेरी डिफरंटली, बट आय एम जस्ट सेइंग म्हणजे असं फार त्याच्यामध्ये जवळीक असण्यासारखं तो प्रकार चांगलं तर नाहीये. म्हणजे तुम्ही लोकांची स्तुती करताय का, तुम्ही जोडताय का लोक, नाही तुम्ही जोडत असाल, तुम्ही काहीतरी पॉईंट करत असाल तर ते डिस्क्रिप्शन मुलांना नसतं ना, नॉट नेसेसरी. दे कॅन जस्ट से एनिथिंग आउट ऑफ आणि मग ते इट इज अवॉइडेबल. बट एनिवे, लेट्स मूव्हिंग ऑन फ्रॉम दिस फ्रॉम द कर्स वर्ड्स. I want to go to the point where Pula meets him for the first time at his studio मध्ये, and this is from a very musician's perspective. आणि ते सगळे शिव्यामध्ये जातात आणि काय दणदणीत गाणं हो वगैरे ते चालू करतात. Now imagine, me and Bhupal have been in the studio on number of times, and I remember, and I will not name this character right now, but the first time we really recorded was in Sound Ideas. स्वीकारच्या मागे नितीन जोशीचा स्टुडिओ होता, आणि Dhruv has recorded there, correct? With Derek and all. And I remember it was the recording was me, Bhupal, there was Bernard, who was the first drummer from Austria. This was for Yoga Logic, the first draft of Yoga Logic, if you like. In 2006 we recorded, and I remember there was this one character who I know you know who he is. He was really annoying. He used to land up everywhere, and he was super annoying. Just looking at him, you were annoyed. He was a musician. He was super annoying, and he used to piss the hell out of you by doing nothing. I was so bugged at the thought. Currently, because recording is an expensive thing even back then, and we were contributing. And more than expense, I think Bernard he was literally traveling out of India in the next day. So we just had that one day. So we had a full 8-hour session. I was so bothered by it. This guy is going to land up there. Tell him we are recording. I remember telling Nitin Joshi, who was the engineer, who was the काही झालं तरी प्लीज म्हणलं या माणसाला इथे आणू नकोस, इज नॉट अलाउड इवन टू जस्ट हँग आउट आउटसाइड or even in the waiting area. There was a waiting area, there was a listening area which is opposite, and then where the mixer is kept, and there was the dubbing booth. So there were three rooms, and I told him I don't even want him there, and because it affects you so much mentally as a musician. I mean, at that point we were very new, and I really wanted to focus. I wanted like a nice vibe, and he said yeah, no problem. And as it turned out, he was going to come. I found out much later, and I think Nitin told him ki nahi aite, mujhe we नको आज तुला allowed nahi होगा. And anyway, but coming back to the recording, can you imagine now dial this back to Rao Sahib. ही recording चालू आहे, राव साहेब काही संबंध नाहीये तिथे, बिचारे ते ट्राय करतायत जे काय चाललं आहे ते. तो तबलजी आहे रे शेवटी, तो आर्टिस्ट आहे, रिटेक चालू असते तिकडे, असं काय नव्हतं एवढं झालं फायनल कट, आणि तो येऊन गुद्दा मारून काय दणदणीत गाणं ह्याचं ते बी, आणि त्या तबलजीचं हे वाट लावलं त्यांनी. तबलजीला मग डिप्रेशन काय तू तबला वाजवतोय काय, आणि कुचकुचीत वाजवतोय, म्हणजे किती त्याचं मिळमिळीत वाजवतोय. गॉड, व्हॉट अ पॉलिटिकली इनकरेक्ट सिस्टम दॅट वॉज, की दिस वॉज टोटली अलाउड. नो वन सेड की रावसाहेब असं बोलू नका, आणि तबलजीची फुल घेतली, सगळेजण ते बघत होते. मॅन, दिस वॉज लाईक टू मच. हे आता शक्य नाहीये, व्हेरी डिफिकल्ट ऑन द अर्बन सेटिंग. I don't think this will ever happen. But I was just imagining that time. This guy had this elbow room. He goes मिळमिळीत, आणि कसं गाणं आहे तुझं, एक तुझं दम नाही तुमच्या ह्याच्यावर, आणि काय ते शिव्या, तबला वाजवते का मांडी खाजी होते.
इट वॉज अनबिलिव्हेबल. त्याचा मी थोडा विचार केला मिनिटात, आणि मला जस्ट अगेन की परत रावसाहेबांच्या हिस्ट्रीत जाऊया, की ह्या माणसांनी नाव घेतात ते कोणाकोणाचं ऐकलेलं आहे गाणं, आणि त्याच्या मग कसं होतंय अशा पर्सनॅलिटीचं काय झालेलं आहे की हे धरून चाललेत की हेच हवंय मला. जर कोणी कव्हर करत असेल किंवा कोणी हे रेकॉर्ड करत असेल तर ही क्वालिटी मला पाहिजे, हा हट्ट आहे रे माणसाचा. आणि तो वेगळा हट्ट आहे जसं म्हणतो, त्या हट्टाला काही अर्थच नाहीये. पण समहाऊ ह्या पर्सनॅलिटी थांबवणार कसं? एकतर ह्यांचे सगळीकडे कॉन्टॅक्ट, कोल्हापूर मधला तो, आणि कोल्हापूर मधला स्टुडिओ इज नॉट इव्हन बेळगाव. तर ते बेळगाव मधला स्टुडिओ नाही, आणि ह्या कोल्हापूरच्या स्टुडिओमध्ये जाऊन घुसून अरे ते बघू इकडे, आणि ते हे खाली माईक घेऊन हा माणूस थोडा ही वेडा हट्ट आहे ह्या माणसाचा. नाही, तबल्याची क्वालिटी आलीच पाहिजे त्या गाण्यासारखी, कशाला उद्याची बात सारखी. आणि मग तो तिथे, आणि मग नंतर ते पुलं त्यात हे पण सांगतात की तिथे हे सगळ्यांना हे ओळखत होते या माणसाला, सगळे हसत होते, आणि हा माणूस असाच येतो इकडे तिकडे 2-3 वेळा हे करतो, आणि मग आय थिंक ही मस्ट बी गोईंग आउट अँड सिटिंग आणि रेस्टिंग. हे सगळे रेडी होते असं मला वाटतं. हा असं मला वाटतं ते कुठल्याही स्टुडिओमध्ये जाणार नाही असं मला नाही वाटतं. रेडी होते. आणि तो आय थिंक रावसाहेब इज द गाय अगेन, आय कम्पेअर टू मे बी लॅरी डेव्हिड, की तो त्या पॉइंट पर्यंत सगळ्यांच्या डोक्यात असेल ते कदाचित, की अरे हा तबलजी बरोबर नाहीये, पण सगळे डोक्यात ठेवत आहेत, आणि ते डोक्यात ठेवणं, आणि ही क्रॉसेस दॅट लाईन, ही ते डोक्यात ठेवत नाहीयेत. वाजव की जरा नीट, थोडं वाजव की जोरात, काय ते वाजवत आहे तिथे, कसलं मिळमिळीत साथ, हे सगळ्यांच्या डोक्यात असेल. पण हे रावसाहेब क्रॉसेस, दिस इज वेअर रावसाहेब इज रावसाहेब अँड वी आर वी. त्याच्यानंतर ते हे म्हणतात की एका त्या दुसऱ्या नाटकाला जातात, आणि त्यांना ते कव्हर केलेलं ते संगीत नाटक ते बदलतात, या नव 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 उत्सव असं ते पद असलं, या नव ते जे सगळं आहे, आणि ते म्हणतात चला आपण जाऊन थोडं, तर पुलं सेज नको जाऊ दे रावसाहेब. तर पुलांना काय सांगतात ते, तुम्ही सुद्धा एक नंबर शेकूड घालणार बघा. आणि पुणेरी माणसाला पहिलं ही स्लाइसेस. नाटक सुरू असताना हा माणूस हेकल करतो, हेकलिंग टू द कोर, काय गातंय कुठे वगैरे, काय रे असं कोणी करतं का वगैरे, आणि परत ते झालं, आणि मग नंतर ही वॉन्ट्स टू मीट हिम बॅक स्टेज, थोडंसं बघू दे, ते पार्टी बघू दे. तो आर्टिस्ट जस्टिफाय करत असतो की काय होतं, थोडं बदललं तर काय होतं वगैरे. आर्टिस्ट इज एक्सप्लेनिंग, हॅव्हिंग टू एक्सप्लेन की मी काय केलं. But I think in the creative arts, it's probably a good thing. You want someone like that. I wonder if, in all these stories, Hari Tatya, Rao Sahib, right? It's hard not to look at these characters and draw some inspiration on some aspects of their personality. And this to me is the one that, I think I see in Rao Sahib, this ability to, what was his intent of telling the tabla guy to play with a little more heart, right? There was no malintent. So I think especially in the arts, because the arts are meant to go to your heart, right? It's meant to evoke some feeling. If you do experience that feeling and you are in a position to convey that, you should tell the artist how you felt, positive or negative. To round up this discussion, if you go to that particular incident books, तो काय म्हणतोय, मी बदलायचं नाही, आम्ही काय बदलू नाही का काय, असं तो म्हणतो. तर रावसाहेब काय म्हणतात त्याला, इज नॉट अगेन्स्ट चेंजिंग. तो म्हणतोय तुझं कुवत नाहीये बदलायला, तू बदलायचं म्हणून बदलू नकोस. यू आर टचिंग समथिंग विच इज व्हेरी व्हेरी very precious. It has been, everyone has heard it like that. And तुझ्यानंतर बदल, ओरिजिनल नंतर दिनाज मंगेशकरने बदललं ना, पण दिनाज मंगेशकर वॉज ॲट अ लेवल टू चेंज इट, असं ते म्हणतायत. ही डिड समथिंग फिनॉमिनल विथ व्हॉट ही चेंज. तर तू उगाच बदलायचं म्हणून बदलतोयस, आणि तू यू आर नॉट स्टिंग ट्रू. त्याच्यापेक्षा तू ट्रू कव्हर कर आणि ते नीट कर, विच इज काइंड ऑफ अ डायसी थिंग, राईट? बिकॉज द काइंड ऑफ म्युझिक वी आर डुईंग, नो वन टेल्स अस व्हॉट टू डू, राईट? सो आय अंडरस्टँड युअर पॉइंट, की थोडं क्रिटिक पाहिजे, सारखं पॉलिटिकली करेक्ट करून सगळं चांगलं नाहीये. So it is kind of interesting that he again crosses that line and he tells them, I'm sure if that guy was a good, decent musician, he would have taken it well later. He would have thought about it. But later. Not at the moment. At the interval मध्ये, of course, त्याचा वाट लागली असेल त्याची इंटरव्हल मध्ये हे सगळं ऐकून. But again, very interesting की असे कॅरेक्टर्स होते. I agree with Dhruv की चांगलं, म्हणजे इट इज नाईस फीडबॅक, राईट? आणि कोणीतरी नीट तुम्हाला सत्य somebody cared, right? Somebody cared enough to convey their feelings. That is gold. And not with malice. कारण रावसाहेब didn't want to tell की मला किती माहिती आहे. इगो ट्रिप नव्हती, किंवा त्याला सांगायचं नव्हतं की खरंच जेन्युइनली त्याला सांगायचं तू कशाला करतोस ते, मूर्खेस काय, कशाला ते असं ते होतं. का तुला गरज आहे बदलायची, कर की ते नीट, आगाऊपणा कशाला कर, असं ते होतं वाईब.
इट वॉज लाईक अ एल्डरली मॅन, यु नो, लाईक अ सिनियर गाय टेलिंग हिम आउट ऑफ, की कशाला उगाच करतो. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. नाच रे मोरा